ते माझं मत अंगीकारतात, जे अश्रद्ध आहेत ते ठोक करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. आता समगीत ह्या श्लोकावर असे नित्य मात माझे निर्मित सरपाळीती जे आत्मश्रद्धेने वागती कर्मबंध ते तोडिती पण मत्सर करुण माझे भंगिती शासन मतिमूढ ते अज्ञान नाश पावलेच जाण. ते नाशच पावतील, लोक मरतील किंवा मारल्या जातील. 192 श्लोक ह्या 31 आणि 32 श्लोकावर भगवान ज्ञानेश्वरांचं निरूपण. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धा पूर्वकानुष्ठिजे धनुर्धरा. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धा पूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. द्रष्टाभाव, सर्वार्पण, स्वधर्म ह्या सगळ्या शब्दांनंतर श्रद्धा शब्द भगवंतांनी आता टाकला. हे सगळं माझी आज्ञा अनुकरणात आणायला, अनुभवात आणण्यास, प्रयोगांमध्ये आणण्यास अर्जुना श्रद्धेची फार आवश्यकता आहे. लक्षात घ्या. आपल्यावरही आता घ्या. मला वाटतं तुमच्या BC पार्टीमध्ये श्रद्धाविषय झाला. फार कोणी किती बोललं माहिती नाही, पण भगवंतांनी पहिल्यांदा श्रद्धा शब्द इथे टाकला आहे. म्हणून श्रद्धा म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. आणि भगवंतांनी श्रद्धा धारण करण्याकरता सांगितलं. म्हणजे कुठलाही ज्ञानेश्वरीतला प्रयोग किंवा भगवंत मत अनुकरणामध्ये आणायचं असेल तर श्रद्धा जरुरी आहे, असं भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात. म्हणून अर्जुना पहिल्यांदा श्रद्धावान हो. आता श्रद्धा कशाला म्हणतात याचं थोडं निरूपण आपण पाहू. विश्वास आणि श्रद्धा या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. लोकांना वाटतं आम्ही विश्वास करतो म्हणजे आम्ही श्रद्धावान आहेत. बरोबर नाही. श्रद्धेमध्ये विश्वास आहे, पण विश्वासामध्ये श्रद्धा नाही. आम्ही भगवंताला मानतो असं एक वाक्य आहे. जसं मूर्ती दगडाची असते देवळामध्ये, आपल्या देवारात धातूची असते. भगवंत आहे का? नाही. मग भगवंत जर नसेल तो चालता बोलता आहे का? नाही. मग आम्ही काय मानलंय? त्याला मानलंय भगवंत म्हणून. हा विश्वास आहे. विश्वास आहे. ज्या दिवशी तुमच्यामध्ये भगवत शक्ती कुंडलिनी जागृत झाली, भगवती जगदंबा जागृत झाली, त्या दिवशी तुम्हाला काही दर्शनही होतात. तिरुपती बालाजी, भगवान गणेश, भगवान शंकर, पार्वती, सरस्वती अशी अनेक दर्शनं होतात. आता तुमच्या देवारातल्या किंवा मंदिरामधल्या दगडामधलं देवत्व आणि तुमच्यामध्ये प्रगटलेलं देवत्व दोन्ही एकच का? नाही. मग तुमची त्याच्यावरचा विश्वास कमी होतो
त्या दगडाच्या मूर्तीमधील, कारण आता भगवंत तुमच्यामध्ये प्रगट झालाय, तुमच्या आत भगवंत प्रगट झालाय, तुम्हाला अनुभव येतो. म्हणून बाहेर मांडणाऱ्या वस्तूमध्ये विश्वास कमी होतो, कारण ती श्रद्धा नव्हतीच. म्हणजे विश्वास हा केव्हाही कमी जास्त होऊ शकतो तुमच्या अनुभवाच्या कॅटेगरीवर. दोन मित्र असतात, मी त्याच्यावर ते विश्वास टाकला, त्याने माझा विश्वासघात केला. विश्वास हा कमी जास्त होऊ शकतो अनुभव आल्यानंतर, श्रद्धा होऊ शकत नाही. पण श्रद्धामध्ये विश्वास आहे, पण विश्वासामध्ये श्रद्धा नाही. काही गोष्टींचा विश्वास आहे आपल्याला, त्याचा आपण विचारही करत नाही. उदाहरणार्थ, सूर्य रोज उगवणार, अविश्वास येऊ शकतो का कधी? नाही हो, आज रात्री झोप नाही आली का, उद्या सूर्य उगवेल की नाही. नदीचा प्रवाह समुद्राकडे वाहणार, शंका येते का? नाही हो, काय सांगता, आजकालचा जमाना असा आहे, उलट प्रवाह झाला तर नाही. काही गोष्टीचा विश्वास असं नसं तुमचा विश्वास आहे, नाही असं होऊ शकणार नाही. काही जण आले, अहो नदी उलटी व्हायला लागली, आम्ही पाहिलं. तुम्ही म्हणाल नाही, मला विश्वास आहे ती कधीच उलटी होणार नाही. काही गोष्टीचा ठाम विश्वास आहे, त्याला प्रूफची गरज नाही, त्याला समजून घेण्याची गरज नाही वगैरे. पण मनाच्या द्वारे श्रद्धा, मनाच्या तळावर ते श्रद्धा नसते, विश्वास असतो. मनामध्ये विश्वास असतो, श्रद्धा नसते. कारण ज्यांच्यावर ते तुम्ही भरोसा ठेवला त्यांनीच एकदा दगा जर आपल्याला दिला, त्या मित्रांनी, त्या बायकोनी, त्या पोरांनी, की तुमचा विश्वास ढासळतो. कारण मनामध्ये विश्वास असतो आणि मनाचा विश्वास केव्हाही कमी जास्त होऊ शकतो. अपेक्षित फळ जर नाही मिळालं, अपेक्षित सुख नाही मिळालं, दगाफटका वाटतो, विश्वासाला तडा जातो. विश्वासामध्येही प्रेम असतं, श्रद्धेमध्येही प्रेम असतं, पण विश्वासाचं प्रेम हे डळमळीत असतं आणि केव्हाही धोका देऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. म्हणून नवरा बायकोचे संबंध हे विश्वासावर अवलंबून आहेत. प्रेम कमी असतं, म्हणून चंद्रमुखी वाटणारी बायको काही महिन्यानंतर सूर्यमुखी वाटायला लागते, कारण प्रेम कमी होतं, अपेक्षा भंग होतो. म्हणून मनामध्ये असणारा विश्वास, भलेही तो प्रभूविषयी असो, व्यक्तीविषयी असो, वस्तूविषयी असो, केव्हाही कमी जास्त होतो. आणि त्या विश्वासाला आम्ही श्रद्धा आणि प्रेम म्हणतो. मग श्रद्धा, भरोसा, विश्वास आपला संपतो त्यांच्यावरचा. एखाद्या व्यक्तीमध्ये आपण थोडी श्रद्धा निर्माण केली विश्वासरूपी, तर त्याची गुणवत्ता संपते, तो तसा निघाला नाही. काय मी त्याच्यावर ते विश्वास ठेवला किंवा श्रद्धा ठेवली असाही शब्द वापरतो, पण त्याची गुणवत्ता संपते. म्हणून विश्वास करताना नाही, पण श्रद्धा करताना जोखीम पत्करावी लागते, जोखीम पत्करावी लागते. कोणाला माहीत ज्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवायला तो त्या क्वालिटीचा आहे की नाही, त्याच्याजवळ ती गोष्ट आहे की नाही, ज्याकरिता आम्ही श्रद्धा ठेवतो ते त्याच्याजवळ आहे की नाही. एक जोखम तर घ्यावीच लागते ना. एक महाराज आणून उभा केला, जोखम आहे की नाही? नाही असं लोक चाललेत,
जोखीम पत्करावी लागते, कारण धोकाही होऊ शकतो. अनेक महाराजांकडे बाप्पासाहेब म्हणतात, मी 60 ते 70 महाराजांच्या सेवा केल्या, त्यांच्या मठ आणि आश्रमात जाऊन राहिलो की मला ब्रह्मसाक्षात्कार व्हावा, देव दिसावा, पण घडलं नाही. प्रत्येकाकडनं अपेक्षा भंग झाली, कारण आडात नव्हतं ते पोहऱ्यात कुठून येणार. गुरुत नाही ते शिष्यात कसं उतरेल. गुरुतच आत्मचेतना जागी नाही, ती शिष्याला तो देईल कसा. म्हणून तर आज बाजारामध्ये अध्यात्म शक्तीचं संक्रमण होत नाही. तुम्हाला जे दिले जातं ते व्यवहारातल्या वस्तूंचं आकर्षण, पैसा, आरोग्य, धन, धान्य, संपत्ती, त्याच्याकरता दोरी, गंडे सगळं काही दिल्या जातात, पण अध्यात्म चेतना संक्रमित होत नाही, म्हणून अपेक्षा भंग होऊ शकतो. सर्वसाधारणपणे जनता विश्वासाला श्रद्धा मानते, पण प्रत्येक शब्दाला एक स्वतंत्र अर्थ आहे व एक आभामंडल आहे, ओरा. प्रत्येक शब्दांचं एक आभामंडल वेगळं आहे, त्याची शक्ती वेगळी आहे, त्याच्यामधलं प्राणतत्व वेगळं आहे आणि त्याचा अर्थाचा अनुभव वेगळा आहे. लक्षात घ्या. पण विश्वास आणि श्रद्धाचे आभामंडल वेगळे, तत्व वेगळं, अनुभव वेगळा, सगळं काही वेगळं. विश्वास ही मानसिक धारणा आहे, मनाची धारणा आहे. मला वाटतं असं लो म्हणून अनेक भोळे भक्त म्हणतात, पहा काही महाराजांना पाहिलं, ड्रेस वेस पाहिला, लोकांचं हे पाहिलं, उगच आहे का, काहीतरी असेलच ना. मानसिक धारणा आहे, ती अनुभवावर आधारलेली नाही आहे. लक्षात घ्या. मानसिक धारणा आहे, एक भावनात्मक मान्यता आहे. नाही नाही महाराज आमचे आहेत ना, बस संपलं. त्या महाराजजवळ पावर आहे, नाही संक्रमण करू शकतात, नाही अनुभव कधी आला नाही, 10 वर्ष झालो आम्ही रखडायलोत, काय आलं, काही नाही. भावनात्मक मान्यता आहे, एक असा विचार जो व्यक्तीप्रती किंवा कल्पनेप्रती असू शकतो. एका व्यक्तीची मान्यता, नाही नाही ते असतीलच तसे, ते बहुतेक सायंटिस्ट असतील, ते बहुतेक वैज्ञानिक असतील, ते चांगले प्रोफेसर असतील, दिसायला कसा राजबिंडा दिसायला आहे, महाराज छान बोलायलेत, तो विद्वान वक्ता आहे, काहीतरी असेल त्याच्याकडे. मानसिक मान्यता आहे, त्याला अनुभवाचं हे नाही आहे, तर्क आहे, तर्क. विश्वासामध्ये तर्काची जोड आहे. एक असा विचार, मान्यता की जी व्यक्तीप्रती किंवा कल्पनेच्या प्रती असू शकते. तुमची एक कल्पना असते, नाही नाही अशा डिझाईनचा जो माणूस आहे ना, त्याजवळ काही असेल, असा डिझाईन असलेला, ज्यांनी असा ड्रेस घातलाय, दाढी ठेवलेली आहे, जटा ठेवलेली आहे, संन्यास घेतलेला आहे, असं एक वस्त्राचं डिझाईन त्याच्या असं आहे, येस ही मे बी त्याजवळ काही आहे. तुमची कल्पना त्याच्यावर लादली तुम्ही, तो आहे की नाही कोणाला माहीत. तुमच्या कल्पनेचा विस्तार झालाय, तो विश्वासाचा विस्तार आहे. पण श्रद्धा स्वतःच्या पायावर उभी असते, दुसऱ्याच्या नाही, एक केंद्रित असते. श्रद्धा अनेक गोष्टीवर नसते बरं का, एका मेन गोष्टीवर असते. एक केंद्रित, एका गोष्टीवर, एका ध्येयावर, ते एका बिंदूवर ते श्रद्धेचं आरोपण असतं. एक केंद्रित आत्मविश्वास त्यामध्ये आहे. पुन्हा आत्मविश्वास असतो त्याच्यामध्ये, विश्वास त्याच्यावर आत्मविश्वास, एक केंद्रित.
श्रद्धेला संवेदनशील व्यक्ती लागतो. संवेदनशील माहिती आहे का तुम्हाला काय असतं? संवेदनशील म्हणजे काटा दुसऱ्याला जरी टोचला, अरे बापरे हा करतो, आता याला टोचला का? डॉक्टर इंजेक्शन मुलाला देतो, पण आई दुसरीकडे तोंड करते, ओ करते, जसं काय तिला टोचायले. संवेदनशील व्यक्ती. आध्यात्मिक संवेदना भगवान ज्ञानेश्वरांमध्ये प्रगट झाल्यानंतर पैठणच्या तीरावरती गोदेच्या चाबूक मारले, वेद रेड्यामुखी बोलवल्यानंतर त्या ब्राह्मणांनी, त्या विद्वानांनी असं सांगितलं की याच्या पाठीवर ते रेड्याच्या जर चाबूक मारले तर तुझ्या पाठीवर उमटतील का? ते म्हणाले हो. आणि चाबकं मारल्यानंतर ज्ञानेश्वराची पाठ सोलून निघाली. रेड्याच्या पाठीवर ते चाबकं मारले आणि ज्ञानेश्वराच्या पाठीवर ते चाबूक उमटले, वन उमटले. याला म्हणतात संवेदना. विश्वासामध्ये संवेदनेची गरज नाही. इतका बारीकच संवेदना असतात असं नाही. अरे संवेदना असतात तर बायकोला नवऱ्याने कधी छळलंच नसतं. संवेदना जाग्या जर असत्या तर अनेक बायांनी आत्महत्या केल्या नसत्या, अनेक पुरुषांनी आत्महत्या केल्या नसत्या. कारण आपल्याशी कसं वागलं पाहिजे ही भावसंवेदना एकदा जागी झाली म्हणजे आपण दुसऱ्याशी तसंच वागलं पाहिजे ही भावसंवेदना जागी असते. आता